महाराष्ट्रामध्ये महसुली कायद्याच्या 155 कलमाखाली शुद्ध लेखनाचा अधिकार आहे. शुद्ध लेखनाची दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे, नावामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे. परंतु महसूल विभागाच्या काही अधिकारी कर्मचाऱ्यांनी 155 कलमाचा दुरुपयोग करून मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आणि फौजदारीसारखे मोठे गुन्हे या कलमाचा वापर करून केलेले आहे. विधिमंडळामध्ये प्रचंड या ठिकाणी असंतोष होता. चौकशी समिती गठीत करण्यात आली. विभागीय आयुक्त नाशिक आणि मोठी चौकशी समिती या ठिकाणी होती. या समितीने जो अहवाल दिला आहे, या अहवालामध्ये जवळपास अतिगंभीर प्रकरण जे निघालेत, ज्यामध्ये केवळ आता निलंबित आम्ही केलेला आहे, पण समितीचा रिपोर्टर गुन्हे दाखल करण्याचा आहे. आम्ही आता कायदे लॉ ज्युडिशियलला सांगितलं आहे की याच्यामध्ये सर्व तपासून बघा, पण एक गंभीर गुन्हा केलेला आहे. आणि त्या गंभीर गुन्ह्यामध्ये ज्यामध्ये अनेक शेतकऱ्याच्या प्रॉपर्टीज या बिल्डरच्या नावाने करणे, चुकीच्या पद्धतीने फेरफार करणे, त्यामुळे हे निलंबन झालं आहे. कोकणामध्ये 70B मध्ये अशीच परिस्थिती झाली आहे. 70B या कलमाचा दुरुपयोग केला गेला. काही ठिकाणी 85 या कलमाचा दुरुपयोग केला गेला. आणि त्यामुळं खरं तर हे निलंबन ही प्रायमरी आता कारवाई आहे. यानंतर सुद्धा एक या प्रकरणात मोठी कारवाई करावी लागेल, कारण प्रचंड गंभीर प्रकरण आहे, अतिगंभीर प्रकरण आहे. अशा प्रकरणं महाराष्ट्रात पुन्हा घडू नये अशी इच्छा महसूल विभागाची आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वातलं सरकार, आमचं सरकार हे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता महत्त्वाचे निर्णय घेत आहे. आणि महसूल खात्यामध्ये सुद्धा आता आम्ही लोकाभिमुख, पारदर्शी आणि गतिमान शासन म्हणून काम करण्याचा प्रयत्न केला. आता आपण हा निर्णय करतो आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या जन्मदिवसानिमित्त 22 जुलैला आणि 25-26 जुलैला 3 दिवस राज्यभर सेवा देण्याचा निर्णय आम्ही केला. त्या दिवशी अजितदादाची जयंती आहे. आमचा विचार आहे की राज्यातले सर्व विधिमंडळ सदस्य, आमचे पंचायत ते पार्लमेंट सर्व लोकप्रतिनिधी बसून किमान 10 लक्ष परिवारांना आम्ही या ठिकाणी सेवा हमी कायद्याच्या माध्यमातून आम्ही सेवा देण्याचा प्रयत्न करतो आहे. शेवटी विरोधी पक्षाचे आमदार असो की आमचे आमदार असो, त्यांच्या मतदारसंघामध्ये शेवटी महाराष्ट्र ही जनतेला न्याय मिळाला पाहिजे. कुठल्या पक्षाचा आमदार हे महत्त्वाचं नाही आहे. जेव्हा एकदा निवडणुकीमध्ये आमदार निवडून आले, सर्वच आमदारांनी आपापल्या मतदारसंघात काम केलं पाहिजे. त्यामुळं आम्ही विचार केला आहे, माननीय मुख्यमंत्री आणि आम्ही सर्वांनी, की या महाराष्ट्राला जास्तीत जास्त सेवा द्यायची. आणि त्यामुळं विरोधी पक्षाच्या आमदारांना सुद्धा आम्ही या ठिकाणी उत्तम त्या ठिकाणी वागणूक देण्याचा प्रयत्न करतो आहे. हा आम्ही भेदभाव करत नाही की काँग्रेसचा, भाजपचा, राष्ट्रवादीचा, सर्वच विधानमंडळ सदस्यांच्या मतदारसंघात काम झाले पाहिजे, ही भूमिका आमची आहे. नाही, असं आहे की अनेक दिवसापासून महसुली संहितेचा वापर करून जनतेला सुलभ व्यवस्था उभ्या करू शकतात असा महसूल खाता आहे. जसं आता मी या आठवड्यामध्ये देवेंद्रजींनी मला सांगितलं, गडचिरोली जिल्ह्यामध्ये 40,000 बंगाली परिवार आहे. 40,000. पण त्यांचे जे गावं आहेत, गावाच्या गावं हे सरकारी जमीन दाखवलेली आहे. जवळपास या ठिकाणी 50,000 एकर जमीन बंगाली समाजाची आणि आदिवासी समाजाची अशी आहे, ज्यामध्ये क्लास 2 लावण्यात आलेला. आता महसूल विभागाचा हा निर्णय करायचा, क्लास 1 होतील, उद्या फ्री होल्ड होतील. जसं आता कोल्हापूरमध्ये, चंदगडमध्ये आम्ही 55 गाव फ्री होल्ड केले. काल सोलापूरमध्ये आम्ही B2 जे कॉपरेटिव्ह होत्या 9,000 परिवाराच्या त्या फ्री होल्ड केल्या. हे जे आहे महत्त्वाचे निर्णय, जसं आता कोल्हापूरमध्ये पुन्हा इचलकरंजीमध्ये तिथले आमदार राहुल आवाडे यांनी या ठिकाणी तिथल्या एक धारणा प्रकाराचा प्रस्ताव आणलेला आहे. त्यामुळे हे जे महत्त्वाचे निर्णय महसूल खात्याचे आहे ते घेणं महत्त्वाचे आहे. आणि म्हणून लोकाभिमुख आणि लोकाला पाहिजे ते निर्णय करणे गरजेचे आहे. त्यानुसार आम्ही निर्णय करतो आहे. मला वाटतं महसूल खातं अधिक लोकाभिमुख करण्याचा विचार आहे. जसं आता आम्ही विचार केला आहे, 50 वर्षानंतर महसूल खात्याचा जो आकृतीबंध आहे 50 वर्षानंतर आज आम्ही करतो आहे. कालच मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
नायब तहसीलदार ते ॲडिशनल कलेक्टरपर्यंत जे आमचे अधिकारी आहेत 50 वर्ष त्यांचा आर झाला नाही, आकृती बंद झाला नाही. काल मंत्रिमंडळात आम्ही आणला आणि आता आर मंजूर केला. तर इकडे कर्मचाऱ्याची मदत आपण करतोय, कर्मचाऱ्याला न्याय म्हणून देतोय. असं नाही का आम्ही सस्पेंड करतोय नुसतं. 50 वर्षे कर्मचाऱ्याचे प्रश्न संपले नाही, प्रमोशन नाही, पोस्टिंग नाही, त्याचा सारा निर्णय आम्ही करतोय. चांगल्या उत्तम काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आमचं संरक्षण आहे. उत्तम काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आम्ही प्रचंड मजबूत करतोय, त्यांना चांगला पोस्टिंग देतोय, प्रमोशन करतोय. आणि आता आर झाला आहे म्हणजे महसुली कर्मचाऱ्याच्या अधिकाऱ्यांच्या जीवनातला सर्वात मोठा हा या ठिकाणी आर जो असतो त्यांचा आकृतीबंध असतो तो मंजूर होणे 50 वर्ष झाला नव्हता, झालेला आहे. त्यामुळे हे जे महत्त्वाचे निर्णय आहे त्यामुळे या निर्णयाचा फायदा जनतेला व्हावा ही भूमिका आमची आहे.